सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर घुमा देवीवर बापर कुमा देवीवर घुमा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा असा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कुंडली कमरदा हरी वृंदानदेव पंढरीनाथ भगवान अवधि ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज गुरुनाथ महाराज की गुरुदेव महाराज की नर्मदा माते की
हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ महाराज की गुरुदेव महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी करा देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन ही उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण आता 2 मिनिटं टाळी वाजून भजन करा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल 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 विठ्ठला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ध्येयं सदा परिभवग्नम श्रदोहम तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाद्दिपुतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यास ततो जय मुदीरये प्रबल ओ मंगल भवन अमंगलहारी द्रवभूसु दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई परी बचन न जाई राम सिया राम जय जय राम
सदृशी स्तुतिर्ब्रह्मादी नाम पितदवसन्नास्त्वयिरः अथा वाच सर्वसम्मति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः यदक्षरं मनाख्यम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा चौकड्या प्रकरणातील अभंग आज आपण चिंतन सभेकरता निवडला. विठ्ठल अभंग अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या गात्यातील सुंदर असा अभंग आज आपण चिंतना करता निवडलाय. आज आपण सर्व मंडळी एकत्र जमलो त्याचं कारण श्री हरिभक्त परायण बाबूराव एकनाथ गाबणे आणि सौ रंजना बाबूराव गाबणे या दोघांनीही पायी नर्मदा परिक्रमा चारीधाम यात्रा हे संपूर्ण पूर्ण केलं आणि त्याच्या निमित्ताने हा गंगा पूजनाचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे मंडळी एकत्र जमलोय. एकदा या जोडप्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा जीवनामध्ये माणसाने केली पाहिजे. ज्या माणसाचं पुण्य उदयाला येतं त्याच्याकडूनही होतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भगवान परमात्म्याची कृपा झाली की मग नर्मदा मातेची परिक्रमा होते. थोडं पेस द्या कडक करावं थोडा. आणि म्हणून या बाबूराव बाबांनी आणि रंजनाजींनी बरोबर ना सुंदर अशी तीर्थयात्रा केलेली नर्मदा परिक्रमा केलेली आणि त्याच्या निमित्ताने हा गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे. वेगळा अगदी कमी त्याच्यामुळे बोलणं सुद्धा फास्ट राहणार आहे. एखादा विषय राहू शकतो. 12:30 बरोबर कीर्तन मी सोडणार आहे. जगद्गुरु तुकोबरांचा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे. आपण या मनुष्य देहाला आलो आपलं फार मोठं भाग्य. देव दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला. गणेश भाऊ माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही तरी लक्ष दिलं तुमच्या कपाहून कीर्तन करतो. दुर्लभम त्रेमे वैतद देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्लभ आहे. कुठल्या? मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रया. त्यातलं पहिलं आहे मनुष्यत्वम. हा मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 महाराज सांगतात नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. हा नरदेह दुर्लभ आहे. या दुर्लभ मनुष्य देहामध्ये तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य किती आहे?
तुम्हाला किती आयुष्य आहे? 100 वर्ष जगाल का तुम्ही? 100 वर्षाचं आयुष्य मोजून दिलेले. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिगा. काय म्हटले महाराज? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय. पहा किती आयुष्य आपल्याला, 100 वर्षाचं आयुष्य. त्या 100 वर्षामधून आपल्याकडून नामचिंतन भजन कधी होणार आहे? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तू कैसा सावधान. 10 वर्ष बालपणात गेली, 20 वर्ष तरुणपणात गेले. भजन होतं कधी? बालपण में खेल गवाया तरुणपणा में मौज गवाया जीवना 2 दिन का अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. महाराज सांगतात बालपणात खेळण्यात गेलं, तरुणपणामध्ये तरुणाची मस्ती चढलेली. भजन होणार कधी महाराज? सगळं आयुष्य निघून जातं बाबा, परमार्थच होत नाही. बीत गई दिन भजन बिना रे, भजन बिना रे. सगळं आयुष्य निघून जातं, शेवटी काही शिल्लकच राहत नाही महाराज. चला 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 चला. 30 वर्ष पूर्ण झाली. 30 वर्ष पूर्ण होती, पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तू कैसा परमार्थी. 30 वर्ष पूर्ण झाली महाराज. का मग बायको पाठीमागे लागते, मुलं पाठीमागे लागतात. मग मिरची संपली आणा, हळद संपली आणा, बटाटे संपले आणा, कांदे संपले आणा. हात वरती करा बरं. कोण कोणी प्रापंचिक माणसे हात वर करा बरं. सगळे ब्रह्मचारी ना? यांचे सगळ्यांचे लग्न झालेले गणेश भाऊ, पण इतके प्रपंचाला वैतागले का हात वरती करायची हिंमत राहिली. ते सांगतात आता पुढच्या जन्मात लग्नच करायचं नाही. हा प्रपंच माणसाला रडवतो महाराज. प्रपंचात काही दुःख आहे हे कीर्तनकारांनी सामान्य माणसाला सांगायची काही गरज नाही महाराज. का? आपल्यापेक्षा डबल त्यांचा अनुभव आहे. लक्षात ठेवा. प्रपंच कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. पुढचा ऐका. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. त्या प्रमाणाचं गांभीर्य तुम्ही पाहिलं कधी? काय म्हटलंय? विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. नुसती धावपळ आहे. आता कीर्तन संपलं का कुठं जायचंय? परभणीला. म्हणजे धावपळच आहे. आता कीर्तनामध्ये बसलेले माणसं आहेत ते घड्याळ पाहतात. आता 15-20 मिनिटं बाकी. एकदा याचं संपलं का 2 घास खायला का आपण आपल्या कामाला मोकळं. रात्री झोपताना आमची माता माऊली विचार करते की उद्या भाजी कोणती करायची. कधी? रात्री चिंता करायची काही काम आहे का? पण विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. 40 वर्ष झाली
डोळाच्या आळीशी आली डोळ्यास बुरळ पडली कैशी दूर आणि जवळी 40 वर्ष ज्यांची झाली का डोळ्याने दिसायचं कमी होतं. मग आपण जर म्हटलं बाबा अहो चला कीर्तनाला, तो सांगतो आलो असतो पण समोर बाबाचा चेहराच दिसत नाही. का? आता डोळ्याने दिसायचं कमी झालं, परमार्थ संपला. पाहता पाहता माझ्याकडे वेळ कमी, 100 वर्षाचं आयुष्य निघून गेलं, काय शिल्लक राहिलं? रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन काय केले संसार करिता गोड वाटे हरिनामाविन सर्वच खोटे संसार करिता गोड वाटे हरिनामाविन महाराज सांगतात संसार करताना गोड वाटतो, पण संसाराचा जेव्हा शेवट होतो ना तेव्हा कळतं या जगात हरिनामाशिवाय काही खरं नाही. आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा काय हित केले सांग बापा. आयुष्य वेचलं आणि फक्त कुटुंबाचं पालनपोषण केलं, शेवटी काही शिल्लकच राहत नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात या जगामध्ये फक्त हरिनाम खरे, म्हणून देवाचं नामचिंतन करा. संसार करिता गोड वाटे हरिनामाविन सर्वच खोटे गोड वाटे हरिनाम रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन जन्माला आल्यानंतर आपण केलं काय महाराज? आम्ही सामान्य माणसं आहे, जीवनामध्ये नेमकं काय करायचं दिशा आम्हाला समजत नाही. म्हणून काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेली, महाराज हा मनुष्य देह आम्हाला प्राप्त झालाय, पण याच्यामध्ये नेमकं काय करायचं ही दिशा आम्हाला कळाली नाही, हे परमार्थाचं सूत्र आम्हाला कळालं नाही. तुम्ही सांगा जीवनामध्ये काय केलं पाहिजे? महाराज ऐसी जोडी करा राम कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा तेरे चूके फेरा तेने चूके फेरा गर्भवासे नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र महाराज मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर नेमकं काय करायचं हे आम्हाला समजत नाही, तुम्ही सांगा. महाराज सांगतात तुम्हाला जो आयुष्य मिळालंय त्यातला प्रत्येक क्षण तुम्ही चिंतनात घालवा, हाच उपदेश करतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. काय चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवाचे गंगारा एकांतवाचे गंगारा एकांतवाचे गंगा
देवाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय आणि महाराज सांगतात काळ सारावा चिंतने, थोडा आवाज द्या, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या, याच्यात आवाज द्या मॉनिटरमध्ये. अभंगातला पहिला शब्द आहे काळ. आता बारीक बारीक चिंतन करायला खरंच माझ्याकडे वेळ नाही. काळ शब्दाचे आपल्याला 2-3 अर्थ पाहायला मिळतात. काळ कधी कधी वेळेला म्हटलेले, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ कधी कधी मृत्यूला म्हटले, घडी घडी काळ वाट याची पाहे. आणि आजच्या अभंगातला जो काळ शब्द आहे तो काळ म्हणजे तुम्हाला आम्हाला मिळालेलं आयुष्य. काळ सारावा चिंतने, आयुष्य जे आपल्याला मिळालंय ते चिंतनात माणसाने घालवं. लोक चिंतन नाही करत महाराज, लोक चिंता करतात. महाराज सांगतात चिंता करू नको, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कुठल्या गोष्टीचा खेद करू नको म्हटली. आपण जर त्याचं चिंतन केलं तर आपली चिंता करणारा कोण आहे? मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अगाध निवारावे. पण त्याच्यावर विश्वास पाहिजे महाराज. आपण भजन करतो पण आपला विश्वास नाही म्हणून आपण वेळ आली की आपण चिंता करतो. महाराज सांगतात चिंता न करता चिंतन करा, किती मोठं दुःख आलं तरी निघून जातं महाराज. म्हणून काळ सारावा चिंतने. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस फक्त देवाचं चिंतन केलं. गोविंद गोविंद आणि मना लागलिया छंद, मग गोविंद ते काय. रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस फक्त देवाचं चिंतन केलं. म्हणून महाराज सांगतात मी केलं तुम्ही करा. काळ सारावा चिंतने. एकांतवासी, परमार्थ हा एकांताचा की लोकांताचा महाराज? एकांत. साधू संतांच्या परंपरांना जर पाहिले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. ऐका येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाई, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपण जर साधू संतांचे प्रमाण पाहिले ते म्हणतात आम्हाला एकांत पाहिजे. येणे सुखे रुचे एकांताचा वास. पण याच्यात फरक असा आहे इपर महाराज, साधू संत एकांतात गेले त्यांचे विचार जागृत होतात आणि आपण एकांतात गेलो का आपले विकार जागृत होतात महाराज. करिता तपे काम क्रोध खवळती, हे आपले. एकांतात गेल्याच्या नंतर महाराज वैराग्य लागतं. वैराग्य. गावातले एक माणूस गावाला वैतागला, गावातल्या लोकांना जमा केलं. म्हटले गावातल्या लोकांना ऐका, मला वैराग्य झालंय, मला एकांतात जायचंय. आपल्या गावातला जो डोंगर आहे म्हटली, त्या डोंगरावर मी एकांतात राहणार आहे. भगवे कपडे घातले, दाढी वाढली, जटा वाढली आणि गावातला माणूस एकांतात गेला डोंगरावरती. दाढी वाढली, जटा वाढली. बाबाची बातमी सगळं गावभर गेली. काय बाबा आहे म्हणे, दाढी त्याची काय, जटा काय, कपडे काय. लोक दाढीवर आणि जटावरच बोलले महाराज. त्या बाबाचं काही पाठ आहे का नाही ते पाहत नाही. लोक बाबाच्या दर्शनाकरता जाऊ लागले. बाबा काही पाहिजे का? बाबा म्हणे अजिबात काही नको, मला एकांत पाहिजे, काहीच नको. पण एक काम करा, या डोंगरावरती झोपडी म्हटली माझी, या झोपडीमध्ये फार उंदरं झाली, त्याच्याकरता एक मांजर द्या म्हणे. मग गावातल्या लोकांनी एक मांजर बाबाला नेऊन दिली. 2-3 महिने उलटून गेले. गावातील लोक परत गेले, बाबा काही पाहिजे का? बाबा म्हणे अजिबात काही नको, पण एक काम करा, उंदरं झाले म्हणून तुम्ही काही दिली, काय दिली? असं मोकळं बोला ना तुम्ही. मग मांजर दिली, पण मांजरी करता दूध कुठे म्हणे. मग गावातल्या लोकांनी परत गाय दिली. 2-3 महिन्याच्या नंतर गावकरी पुन्हा गेले, बाबा काही पाहिजे का? बाबा म्हणे काहीच नको,
पण उंदरं झाले म्हणून तुम्ही काय दिली? मांजर दिली. मांजरेला दूध पाहिजे म्हणून काय दिली? तुम्ही बोला ना मोकळं, गाय दिली. पण गाईचं शेण कोणी काढायचं म्हणून परत बाई दिली. आता सांगू का पुढचं? झाले ना बाबाला पोर विठाल. परमार्थ हा एकांताचा आहे. एकांतामध्ये वैराग्य झालं पाहिजे आणि एकांत टिकवता आलं पाहिजे. एकांतात जायचं पण तिथे काळ सारावा चिंतने, गंगा स्नाने. परमार्थामध्ये सगळ्यात मोठा परमार्थ जर काय असेल तर तो गंगेचं पूजन करणं, गंगेचं स्नान करणं आणि गंगेची परिक्रमा करणं. आता इतर गंगेचा इतिहास सांगायला माझ्याकडे वेळ नाही, पण आमच्या बाबुराव बाबांनी ही नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केलेली आहे. नेमकी नर्मदा मातेचा उगम कसा झाला तर सरळ सरळ सांगतो, भगवान परमात्म्याच्या घामापासून नर्मदा मातेची निर्मिती झालेली. लक्षात ठेवा. इथे कोणी परिक्रमा केलेली आहे का? कोणी हात वर करा बरं. कुणी परिक्रमा पूर्ण केली? तुम्ही केली का? अजून तुमचं काय नाव? वा वा, टाळ्या वाजवायच्या करता एकदा. म्हणजे फार मोठं आपलं भाग्य आहे बाबा की आपण ही नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केली. मैकल नावाचा पर्वत, मैकल, त्या पर्वतापासून नर्मदा मातेची निर्मिती म्हणून तिचं नाव मैकल सुता असं सुद्धा म्हटलं जातं. आपण पहा, सगळ्या नद्याचा प्रवाह हा पश्चिमेकडून कुठे? पूर्वेकडे. पण एकमेव नर्मदा माता अशी महाराज ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. कशामुळे? तर नर्मदा मातेचं आणि सोनभद्र राजा यांचा विवाह ठरलेला आहे. आपला पती नेमका कसा आहे हे पाहण्याकरता जायचं म्हणून एक दासी तिला सांगितलं, म्हटले जा माझा पती कसा आहे पाहू नये. ती जुईला गेली आणि त्या सोनभद्राने त्या जुईलेबरोबरच लग्न करून टाकलं. ही बातमी जेव्हा नर्मदा मातेच्या कानावरती आली, ज्या ठिकाणी नर्मदा माता होती तिथून प्रवाह बदलला आणि तो उलट्या दिशेने प्रवाह काढला. तो पूर्वेकडून पश्चिमेकडे. जगात अशी एकच नदी आहे कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते महाराज. लक्षात ठेवा. इतकी भगवान शंकराची आराधना केली, इतकी आराधना केली की आपण नर्मदा परिक्रमा करता करता प्रत्येक ठिकाणी फक्त भगवान शंकराचीच मंदिर आहे महाराज. कुठेही जा इतकं पवित्र ते जल आहे. एका ठिकाणी मी कीर्तन केलं आणि त्या लोकांनी पत्रिकेत नाव टाकलं होतं नर्मदेचं पाणी. महाराज ते पाणी नाही, ते अमृत आहे. लक्षात ठेवा. एक आमचे कीर्तनकार नर्मदा मातेची परिक्रमा करत होते आणि त्यांनी सांगितलेली घटना आहे. ते म्हणे महाराज कान दुखत होता, कान. 2-3 डॉक्टर बदलले. दिवसभर चालायचो, संध्याकाळी झोपायला ते गेले का कान दुखला का झोपच येत नाही महाराज. ते झोपायला गेले की कान दुखायचं. काय करायचं? 2-3 डॉक्टर बदलले, इंजेक्शन मारले, गोळ्या घेतल्या, कान राहत नव्हता. शेवटचा पर्याय काय करायचा? मन पवित्र होण्याकरता देवपूजा आहे. तुम्ही करता का देवपूजा? आणि केली पाहिजे महाराज. प्रत्येक माणसाने सकाळी देवपूजा करायची, कपाळाला गंध लावायचा आणि मगच घराच्या बाहेर पडायचं. काही लोक देवपूजा नाही, काही नाही, उठले का निघले बाहेर महाराज. एकाला इतका देवपूजेचा कंटाळा, गणेश भाऊ घरात देवपूजा करायला सांगितली म्हणून कंटाळून गेला. म्हटले घर सोडून द्यायचं. कशामुळे? देवपूजेच्या कंटाळ्यामुळं. म्हटले जायचं कुठे? गेला सासूरवाडीला. सासूरवाडीला गेला. सासूबाईने पहिले म्हटले जाबाई अहो या, काय देवासारखे आले, मस्त 10-15 दिवस राहा, काहीच करू नका, आराम करा, पण एकच काम करा. हा म्हणे कोणतं? ती म्हणे देवपूजा. हा म्हणे त्याला तर बाई कोण आलोय. तिथूनही निघून गेला. देवपूजेला इतका कंटाळला, इतका कंटाळला, काय करायचं? म्हटलं जीवच द्यायचा. एक शेतामध्ये गेला, तिथे विहीर होती, त्या विहिरीत उडी मारायची, जीव द्यायचा. उडी मारायला गेला तेवढ्या विहिरीच्या मालकाने पाहिलं आणि आवाज दिला. म्हटलं ए अरे थांब, काय करतो? हा म्हटलं जीव द्यायला आलोय. अरे जीव देऊ नको, शेतात माझं घर आहे, तिथे एक मंदिर आहे, मस्तपैकी राहा, तिथं काहीच नाही करायचं, 2 टाइम जेवण, राहायचं मस्त आरामात, 1 रुपया देऊ नको, फक्त एकच काम करायचं. हा म्हणे काय? तो म्हणे देवपूजा. तो म्हणे त्याला कंटाळून मारायला आलोय. म्हणजे एवढा देवपूजेचा माणसाला कटाळा. पण देवपूजा माणसाने केली पाहिजे महाराज. देवाच्या पूजनी आणि प्रदक्षिणा, तुळशीच्या, प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन असलं पाहिजे. आणि महिला मंडळ सकाळी उठल्याच्या नंतर तुळशीला परिक्रमा करायची, तुळशी मातेला विनंती करायची की आमचं कुटुंब सुखात राहू, कुठलंच संकट येणार नाही महाराज. लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ करता हे सगळे साधने आहेत महाराज. काळ सारावा चिंतने,
एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, एवढं केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा तुम्हाला प्रसन्न होणार आहे. पण महाराज परमार्थात एवढेच नियम आहे का? अजून काही नियम नाहीत का? तेच महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. युक्त अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय आणि महाराज सांगतात युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसा विवासर, निद्रा बहु भाषण. आहार माणसाचा मापात असला पाहिजे महाराज. खावं किती, कुणाचं खावं, काय खावं, असे अनेक नियम आहे महाराज. लोक कुठले खातात, काही खातात, कुणाचंही खातात. खाणं माणसाचं मापात असलं पाहिजे. ज्या माणसाचं खाणं मापात आहे तो माणूस निरोगी. जी काही खातात, कधी खातात, किती खातात, ती माणसं रोगीत महाराजात लक्षात ठेवा. ज्या माणसाला वाटतं आपले सगळे आजार बरे व्हावे त्याने माझ्याकडून आज एक नियम घेऊन जा. ज्या माणसाला वाटतं आपण निरोगी राहावं त्याने रात्रीचं जेवण बंद करायचं महाराज, बंदच करून टाकायचं. महिन्या 2 महिन्यामध्ये तुमचे सगळे आजार बंद राहतील. पण एवढी खायचं ना आता आपल्याला महाराज. मी पण केला होता तो नियम. म्हटलं आता जेवायचंच नाही रात्रीचं. 2 दिवस नियम केला, तिसऱ्या दिवशी परत पावडा खायला मोकळं झालो. का? आपल्याला ती नियम होणार नाही महाराज. परंतु ज्याचं खाणं मापात त्याचा परमार्थ महाराज. कुणाचं खावं? भीष्माचार्यासारखा महात्मा आहे बाबा. ज्या टायमाला शरपंजरी पडलेली होती आणि शरपंजरी पडल्याच्या नंतर द्रौपदी आहे, 5 पांडव आहे, भगवान परमात्मा आहे. म्हटले चला भीष्माचार्यांकडे ज्ञान घेण्याकरता चला. 5 पांडव, द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि भीष्माचार्य ज्ञान सांगतायत. राजधर्मान, दान धर्मान, मोक्ष धर्मान, श्रीधर्मान असे धर्म सांगू लागले. स्त्रीचा धर्म सांगता सांगता जेव्हा सांगू लागले तेव्हा द्रौपदी हसली महाराज. शहाणी जी बाई ती अशी कुठे हसत नाही महाराज. येडीला काही सासऱ्यासारखं मायरेसारखं, भावाला दादा, नवऱ्याला दादा, पण शहाणी बाई अशी कुठं सुद्धा हसत नाही. म्हटलं द्रौपदी तू का हसली सांग. द्रौपदी म्हटली भीष्माचार्य आपण स्त्रीचा धर्म सांगताय, तुम्ही राजधर्म सांगितला, तुम्ही इतर धर्म सांगितले तसं मला वाईट नाही वाटलं, पण स्त्रीचा धर्म तुम्ही सांगताय तुम्हाला शोभतंय का? म्हटले का? अरे ज्या टायमाला भरसभेमध्ये मला विवस्त्र केलं जात होतं तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? भीष्माचार्यांच्या मुखातले वाक्य. द्रौपदी ऐक, त्या टायमाला मी वाईटाचं अन्न खाल्लं होतं, दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, त्याच्यामुळे माझी बुद्धी सुद्धा वाईट झाली होती. हे कोण सांगते? हे आपल्या गावातला कोणी सकाराम तुकाराम नाही. भीष्माचार्य, ब्रह्मचारी असणारे भीष्माचार्य सांगतात की वाईट माणसाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी वाईट झाली. आपण खातो कुणाचं, कुणाच्या घरचं खातो आपल्याला मिळच लागणार नाही. आपली बुद्धी शुद्ध कशी व्हायची? म्हणून माणसाने चांगल्याचं खावं महाराज. महिला मंडळ आपण जेव्हा जेवण बनवतो, जेवण बनवता बनवता कधीच मालिका पाहिजे नाही, पिक्चर पाहिजे नाही. जेवण बनवता बनवता आपण देवाचं नामस्मरण करायचं. ती मालिका पाहता पाहता सासूचं भांडण, सुनेचं भांडण, नवऱ्याचं भांडण, झाले भानगडी घरात. भांडणं व्हायला कारण काय? तुम्ही जर स्वयंपाक करता करता देवाचं नामचिंतन जर केलं तर जो आपण जेवण करतो तर जेवण नाही तर तो प्रसाद होतो महाराज. म्हणजे आपल्या हातून आज अन्न खातात
त्या माणसाची बुद्धी पवित्र राहते. पण ते नाही, काय काय शिवे देतात चपात्या करतात. असं कधी करायचं नाही. अन्न शुद्ध असलं पाहिजे आणि ते अन्न सुद्धा मापात घ्यावं महाराज. युक्त आहार विहार. विहार म्हणजे फिरणं मापात असलं पाहिजे. कुठे फिरावं? फिरायचं तर पंढरपूरला जा, आळंदीला जा, त्र्यंबकला या. पण लोक फिरायला जातात गोव्याला. काय तिथं? युक्त आहार विहार सुद्धा मापात असला पाहिजे. नियम इंद्रियासी सार. इंद्रियाला नियम असावा महाराज. आपल्या जीवनात नियमच नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ आहे ते. नियम नाही महाराज. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. श्वास जिंकला पाहिजे, आसन जिंकलं पाहिजे, सगळं जिंकलं पाहिजे महाराज. इंद्रियाला नियम असला पाहिजे. युक्त आहार विहार. नियम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहु भाषण. माणसाने बोलावं किती? काही काही माणसं इतके बोलतात ते काय बोलतात त्यांनाच मेळ लागत नाही महाराज. माऊली सांगतात साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, आणि शब्द जैसे लोळ अमृताचे. कसं बोलावं महाराज? मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. ऐसी वाणी बोलिये कोही ना बोले चूप, आणि ऐसी जगा बैठिये कोही ना बोले उठ. असं माणसांनी बोलावं, कोणी गप म्हणणार नाही महाराज. काही काही माणसं मीटिंगमध्ये बोलायला लागले का बाकीचे म्हणतात ए त्याला गप करा, माझ गप. पण एखादा माणूस कधीच बोलत नाही. पण मीटिंगमध्ये अचानक बोलायला उठला का बाकीचे म्हणतात शांत राहा. पाटील बोलतात पाटलांचं ऐका. का? पाटील मोजकं बोलतात. म्हणून माणसाने बोलावं किती आणि माणसानं झोपावं किती. माणसं रात्री 2ला झोपतात आणि दुपारी 1ला उठतात महाराज. खरे खोटे? सकाळी 6ला उठतं कोण महाराज? उठण्याची मर्यादा नाही, झोपण्याची मर्यादा नाही. म्हणून महाराज सांगतात माणसाच्या जीवनामध्ये नियम असावेत. काय नियम? युक्त आहार विहार. नियम इंद्रियासी सार. नसावी वासर निद्रा बहु भाषण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. वावया जतन हे उपाय लाभाची. खरं धन जर काय असेल, धन म्हणजे परमार्थ महाराज. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. परमधन राधा श्री राधा श्री राधा. आपलं धन काय असेल तर म्हणजे परमार्थ आहे. पण आपण आज पैशाच्या पाठीमागे लागतो, पण पैसा खरं धन नाही महाराज. करा हरिभक्ती परलोकीय कामा आणि सोडविल या मापासून या. खरं धन जर काय असेल तर परमार्थ आहे. आणि देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. होई लागवा तुका मनी आनंद. युक्त आहार विहार. नियम इंद्रियासी सार. नसावी वासर निद्रा बहु भाषण. विठोबार कुमाई. जय जय बसा खाली बसा आता.
बसा 2 मिनिटं बस आता बस नंतर करा. बस खाली बाळा, बस खाली. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. परमार्थामध्ये महत्वाचं काय असेल पर महाराज, तर देवाला समर्पण द्यायचे महाराज. परमार्थात समर्पणाला महत्व आहे. आपलं समर्पण नाही महाराज, आपलं सगळं सर्पण आहे. समर्पण महत्वाचं आहे. ज्याचा भगवान परमात्म्यावर विश्वास आहे तो अखंड जीवन आपलं समर्पित करून टाकतो देवाला. ऐका, शेवटचा दृष्टांत सांगतो आणि आपली कीर्तन सेवा मी संपवतो. थोडा आवाज द्या फक्त. एक म्हातारा माणूस हॉस्पिटलमध्ये गेला. 10 दिवस त्याला ऍडमिट केलं होतं बाबा गणेश भाऊ. किती दिवस? 10 दिवस ऍडमिट केलं. आणि आता त्याला सुटका देणार आहे. डॉक्टरने बिल काढलं तर 10 लाख रुपये बिल झालं त्याचं. पंकज महाराज किती? 10 लाख रुपये. ते बिल ऐकलं आणि तो म्हातारा माणूस ढसाढसा रडू लागला, जोराजोरात रडू लागला. डॉक्टरने पहिले म्हणले, बाबा तुमचं बिल कमी करतो पण रडू नका. तो बाबा म्हटला, डॉक्टर हे बिल जास्त झालं म्हणून रडत नाही. मग का रडताय? डॉक्टर, अरे 10 दिवस तुम्हाला सांभाळलं, 10 दिवस तू माझ्यावरती उपकार केले आणि त्याचं बिल तू 10 लाख रुपये काढलं. मी याच्याकरता रडतोय. माझ्या परमात्म्याने मला 60 वर्ष जगवलं, 60 वर्ष सांभाळलं, 1 रुपया सुद्धा बिल काढलं नाही. हो, काय उपकार असेल त्या परमात्म्याचे. आणि अशा परमात्म्याला आपण देह समर्पण करायचे महाराज. एका माणसाची बायको रात्रीच्या 11:30 वाजता आजारी पडली. गरीब माणूस आहे बिचारा. बायको आजारी पडली, हॉस्पिटलमध्ये नेलेले. डॉक्टरने चेकिंग केलं आणि सांगितले, दादा तुझ्या बायकोचं आत्ताच्या आता ऑपरेशन करायचंय, 2 लाख रुपये काउंटरला जमा कर तर तुझ्या बायकोचे प्राण वाचणार आहे, अन्यथा तुझी बायको मरण पावणार आहे. हा गरीब माणूस आहे बिचारा. हा पहिल्यांदा आपल्या सख्या भावाकडे गेला. दादा, हे दादा, अरे बायको आजारी, माझी 2 लाख रुपयाची गरज आहे, मदत कर. सख्या भावाने मदत केली नाही महाराज. आणि असे प्रसंग प्रत्येकावरती येतात की आता आपल्यावरती संकट आहे, कुणाच्या तरी मदतीची गरज आहे, तेव्हा कुणीच मदत करत नाही महाराज. मित्रांकडे गेला, मित्रानं सांगितलं, अरे माझ्यावरती फार मोठी आता संकट आहे, 2 लाख रुपयाची गरज आहे, मदत करा. एकाही मित्रांनी पैसे दिले नाही महाराज. नातेवाईकांकडे गेला, कुणी मदत केली नाही. काय करायचं? शेवटी तो गरीब माणूस रात्रीचे 12:30 वाजलेले. रात्रीच्या 12:30 वाजता प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात गेला आणि देवासमोर रडू लागला, देवा अरे आयुष्यभर तुझं भजन केलंय, आज माझ्यावर संकट आहे. रडू लागला, रडता रडता भजन करू लागला. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. रात्रीचे 12:30 वाजलेले आणि रात्रीच्या 12:30 वाजता भजन करतोय. त्याच रस्त्याने एक श्रीमंत माणूस चालला होता आणि त्याने पाहिलं रात्रीचे 12:30 वाजलेले आणि 12:30 वाजता असा कोण महात्मा आहे का जो भजन करतोय. तो आवाज ऐकला आणि त्या आवाजाच्या दिशेने तो श्रीमंत माणूस आला. पाहिलं तर हा एकटा रडतोय आणि रडता रडता भजन करतोय. म्हटले, दादा काय भक्ती आहे तुझी? तो गरीब माणूस म्हटला, आजचं जे भजन आहे ना ते देवा करता नाही. मग माझी बायको आजारी, म्हटले 2 लाख रुपयाची गरज आहे, भावाने मदत केली नाही, मित्रांनी केली नाही, म्हणून परमात्माकडे आलो. त्या श्रीमंताच्या काय मनात आलं महाराज? त्या श्रीमंताने सांगितलं, तुझा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोहोचलाय, किती लाख रुपयाची गरज आहे? म्हटलं 2 लाख रुपयाची. खिशात हात घातला, 2 लाख रुपयाचा बंडल काढला आणि त्या गरीब माणसाच्या हातात दिला. ते 2 लाख रुपये पाहिले आणि गरीब माणसाने विचार केला, या श्रीमंताचा माझा परिचय नाही, कशी काय 2 लाख रुपये दिले? पण परमात्म्याकडे पाहिलं, म्हटलं देवा ही तुझी लीला आहे, हे तुझे उपकार आहे. 2 लाख रुपये घेतले, विचार केला आपल्या बायकोचे प्राण वाचवायचे म्हणून जीवाच्या कंताने पळू लागला. आणि पळता पळता जरा दूरवरती गेला आणि काही श्रीमंताच्या मनात आला, आवाज दिला, हे गरीब माणसा
थांब म्हटल्याच्या नंतर हा जो गरीब आहे ना महाराज, याचं काळीच धडधड करू लागलं. याला वाटलं याने जर आता पैसे परत घेतले तर. हळूच पावलं टाकत टाकत त्या श्रीमंताकडे आला आणि त्या श्रीमंताला म्हटलं, हे श्रीमंत दादा, का परत बोलवलं? म्हटले, ऐक दादा, तुझा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोचलाय. हा परमात्मा असा आहे महाराज, एखादी कला देऊन टाकतो पण पैशाने कायमच गरीब ठेवतो महाराज. तुम्ही कोणताही परमार्थिक माणूस पहा, श्रीमंत नाही, आणि जे श्रीमंत झाले त्यांनी परमार्थ सोडला म्हणून देव आपल्याला गरीब ठेवतो. लक्षात ठेवा, तुझा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोचलाय. आज मी तुला 2 लाख रुपयाची मदत केली, भविष्यात तुला लाखो रुपयाची मदत करेल. पण एक काम कर, काय? माझा मोबाईल नंबर घेऊन जा म्हटली. हा गरीब माणूस म्हटला, हे श्रीमंता, मला तुझ्या मोबाईल नंबरची गरज नाहीये. का रे, का गरज नाही? तो गरीब माणूस सांगतो, कारण माझ्याकडे त्याचा नंबर आहे ज्याने तुला रात्रीच्या 12:30 वाजता माझ्याकरता 2 लाख रुपये घेऊन पाठवले ना, त्या परमात्माचा नंबर माझ्याकडे. म्हटलं, तुझ्या नंबरची गरज नाही. काय विश्वास आहे महाराज, काय समर्पण आहे. आणि असंच समर्पण जर आपलं असेल तर परमात्मा आपल्यावरती नक्की कृपा करणार आहे. म्हणून असंच समर्पण देण्याकरता श्री बाबूराव एकनाथ गाभणे आणि सौ रंजना बाबूराव गाभणे या दोघांनीही हे देवाकरता समर्पण करून टाकलं महाराज. नर्मदा परिक्रमा करणं एवढं सोपं नाही महाराज. कोणता घाट आहे बाबा? कुठे गेले बाबा? कोणता घाट आहे बाबा रस्त्यात? शिळपाणी घाट. मेळ लागणार नाही कुणाला, तिथून आपण जिवंत येतोच की नाही याची शंका नाही, पण सांभाळणारा तो भगवान परमात्मा आहे. समर्पण देऊन टाकलं, एकदा काय होईल ते होईल, पण नर्मदा मातेची परिक्रमा करायचीच, 4धाम यात्रा करायचीच, आणि सगळं जीवनातून केलं. आणि तरी सुद्धा आता नामचिंतन करत राहा. आपल्या जीवनामध्ये अशीच धन संपदा, आरोग्य वृद्धिंगत होत राहू, आणि असंच आपल्याकडून धार्मिक कार्य घडत राहू अशी परमात्म्याला विनंती करू. ज्यांच्या माध्यमातून सेवा आली ते मृदुंगाचार्य, मृदुंग महर्षी गोड ज्यांचा स्वभाव आहे, गोड कीर्तनकार आहेत असे आमचे ज्ञानेश्वर माऊली इपर, त्यांच्याकरता टाळे वाजवा एकदा. गोड अशी मृदंगाची साथ आहे महाराज तुमची, असं वाजवलं काय पाहिजे अजून. म्हणून तुम्हाला धन्यवाद. गोड जे गळ्याचे गायक असणार आमचे सानप महाराज, गोड ज्यांनी चाल म्हटली त्यांच्याकरता टाळे वाजवा. त्यांना साथ करणारे हरिभक्त परायण आमचे केदार महाराज, वा तशी ओळख आहे आपली, केदार महाराज, त्यांच्याकरता टाळे वाजवा. हरिभक्त परायण आमचे, काय नाव तुमचं? साईनाथ महाराज. हरिभक्त परायण आमचे विष्णू महाराज, पप्पू महाराज, म्हणजे नाव लक्ष का कोणते? बोंद्रे महाराज. हरिभक्त परायण चाल म्हटले आमचे काय? मोंद्रे महाराज. विनेकरी बुरकुल महाराज. सिस्टीम सुद्धा आमचे माऊली महाराज, त्यांच्याकरता टाळे वाजवा एकदा. यूट्यूब चॅनल आमचे काय? माझी माऊली. माझी माऊली यूट्यूब चॅनल, तुम्ही सुद्धा आहे, तुम्हाला धन्यवाद. आपण संपूर्ण पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, नातेवाईक मंडळी, सर्व मंडळी एकत्र आलात. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सोयीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही उच्चारला धिकार म्या पुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम.